नमस्कार, न्यूज मॉल 18 मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। मी प्रियंका पाटील शेळके। जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी। नगर शहरामध्ये जो काही उड्डाणपुलाचा विषय होता तो अनेक दिवसापासून प्रलंबित होता। राज्य सरकार हा उड्डाणपूल पहिले करणार होता, परंतु हा उड्डाणपूल होत नाही। त्यामुळे स्वर्गवासी खासदार दिलीप गांधी यांच्या हे लक्षात आलं। हे लक्षात आल्यानंतर त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब यांच्याकडे प्रस्ताव पाठवून त्यांनी सांगितलं की नगरकरांना आज उड्डाणपुलाची गरज आहे। या ठिकाणी ट्रॅफिक हे प्रचंड प्रमाणात होत असल्यामुळे इथं उड्डाणपूल होणं गरजेचं आहे। त्यांच्या प्रस्तावाला खासदार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब यांनी मान्यता दिली व 700 कोटी रुपये या उड्डाणपुलाला मंजूर केले। 700 कोटी रुपये कसे मंजूर केले? 248 कोटी रुपये शिल्पा गार्डन ते अशोका हॉटेल या आज झालेल्या उड्डाणपुलाला मंजूर केले व बाकीचे जे पैसे आहेत ते प्रस्तावित आहेत। दुसऱ्या टप्प्यातला जो उड्डाणपूल आहे अशोका हॉटेलपासून पुढे त्याच्यासाठी हे पैसे त्यांनी राखीव ठेवलेले आहेत। परंतु हा उड्डाणपूल झाल्यानंतर आज 2024 मध्ये लोकसभेला भारतीय जनता पार्टीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुजय विखे हे सामोरं जात असताना त्यांच्या प्रत्येक भाषणातून सांगतात की विखे घराण्याने 50 वर्ष झाले या जिल्ह्यामध्ये राजकारण केलं, 50 वर्ष झाले या जिल्ह्यामध्ये सत्ता भोगली व ती सत्ता भोगत असताना खासदार दिलीप गांधी यांनी केलेल्या उड्डाणपुलाच्या कामावर ते मतं मागतात। परंतु त्यांचं कुठंतरी मोठं मन असं होत नाही की हे उड्डाणपुलाचं काम स्वर्गवासी दिलीप गांधी यांनी केलं। मग त्या माध्यमातून मी जो काल प्रश्न उपस्थित केला की खासदार दिलीप गांधी जर 50 वर्ष जर विखे घराणं जर राजकारण करत असेल, सत्ता भोगत असेल, तर या उड्डाणपुलाच्या कामावर तुम्ही मतं का मागता? 50 वर्षातलं तुमच्याकडे एक काम नाही का? तुम्ही त्या कामावर तुम्ही मतं मागितली पाहिजे। नितीनजी, तुम्ही सातत्यानं वेगवेगळे विषय घेताय जे विषय विखे यांच्या निगडीत आहेत, जसं की फोन कॉलचा विषय झाला असेल, आता हा विषय आहे रस्त्याचा। तर म्हणजे काय यामागे काय तुमचा हेतू आहे किंवा या गोष्टी चुकीच्या गोष्टी तुमच्या हाती कशा येतात? याच्यामध्ये तसं जर पाहायला गेलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेलं आश्वासन मी पूर्ण करतो। त्यांनी ज्या प्रकारे सांगितलं घराणेशाही इथं चालणार नाही, माझा खरं तर घराणेशाहीला विरोध आहे आणि प्रस्थापितांना विरोध आहे, ते काम मी या ठिकाणी करू राहिलो। पण ते काम भारतीय जनता पार्टी विसरली, पण आम्ही ते विसरलो नाही। त्यामुळे कुठेतरी चुकीच्या कामाला विरोध करणं हे माझं काम आहे। आज जर पाहिलं तर पालकमंत्री खासदार नामदार राधाकृष्ण विखे पाटील असताना सुद्धा नगर मनमाड रोडचा आजपर्यंत विषय मार्गी लागलेला नाही। शेकडो लोकांचे जीव त्या ठिकाणी गेले, शेकडो लोकांना अपंगत्व त्या ठिकाणी आलं, परंतु कुठेतरी तो मुद्दा या ठिकाणी घेत नाही। म्हणजे झालेल्या कामाचा विषय घ्यायचा नाही, परंतु दुसऱ्यांनी केलेल्या कामाचं श्रेय घेण्यामध्ये खासदार सुजय विखे पटायचे। नक्कीच एक आक्रमक भूमिका भुतारे नेहमीच मांडत असतात। सामाजिक विषय त्यांच्याकडे असतो। उड्डाणपुलावरती बोलणं होतंय, बायपास वरती बोलणं होते, मात्र नगर मनमाड रोड वरती कधी बोलणार तो रस्ता तुमच्या ज्याने झाला नाहीये असे आरोप सातत्याने केले जात आहेत। पुढचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मॉल 18। धन्यवाद।